पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय रे, किती वाजले का? कशाला? घरी यायला. आलो ना घरी. अरे आलास रे, पण फार्म हाऊस वरून यायला किती वाजले? तुला कसं कळलं? तू काय वॉच ठेवून असतोस का माझ्यावर? नाही, वॉच ठेवत असतो ना तर तुला घ्यायला तिथे आलो असतो. मी तुला तुझी प्रायव्हसी दिली आणि मला आईनेच सांगितलं तुझ्यावर लक्ष ठेवायला. आता तू माझी जबाबदारी आहेस. आई, हो हो मीच सांगितले त्याला. तू छान वाग ना, मग त्याची जबाबदारी संपेल. लवकरच संपवेन मी त्याची जबाबदारी. कोणालाच काही तक्रार करायला जागा नाही ठेवणार. विक्रांत, एवढं इमोशनल होण्याची काही गरज नाहीये. दादा, हे काय मुद्दाम करतोय का? जे जे खरं आहे तेच बोलतोय ना. विक्रांत, त्या फार्म हाऊसवर जाताना दादांना कळवत जा. किती धावपळ होते त्यांची. बरं ऐक ना विक्रांत, पराठा ना तुझ्यासाठी. खातोस? खावाच लागेल. मी घेऊन येते. आलेच. विक्रांत, कधी संपणार आहे? आज संपेल. आज नक्की संपेल. फक्त बोलायचे म्हणून बोलू नकोस रे. आई किती टेन्शन मध्ये असते माहितीये तुला. तुला फोन करते, तू फोन उचलत नाहीस तिचा, मग ती मला फोन करते. हे बघ, मी कसं बसं डिस्ट्रॅक्ट करतोय, पण मी सारखं खोटं बोलणार नाही. आज खरंच संपेल सगळं. तुला यापुढे माझ्यासाठी खोटं बोलावं नाही लागणार. तुला त्रास होतो ना माझ्या वागण्याचा. अरे विक्रांत, शांत. असं काही नाहीये. दादा, आय प्रॉमिस, तुला यापुढे त्रास होणार नाही. विक्रांत, शांत. आय एम सॉरी दादा. सो सॉरी. इट्स ओके. काय झालं विक्रांत? आई, अगं काल त्याला यायला लेट झालं ना, म्हणून सॉरी म्हणत होतं. काय नाही. बरं, तुमचं सॉरी थँक्यू झालं असेल तर पराठा खाऊन घेतोस का? खाऊन घे. चल घे. हे बघ, गरम गरम आणलेत. मी स्वतः बनवलेत. घे. संपवत आहे. संपवतो. हा पराठा पण संपवतो. ह्या जगातली सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे आईच्या हातचा पराठा. बापरे, एवढं कौतुक. असं असेल ना तर रोज काहीतरी बनवायला तयार आहे मी तुमच्यासाठी. नक्की बनव. आणि दादाला खायला दे. तो खूप हुशार आहे, कर्तबगार आहे. हो हो, निघालो मी, आलोच. हो, तू क्लायंटला कळव. तू खा. चला बाय आई. आणि भरपूर पराठे खाऊ घालायला. हो हो, पराठे खायला घालते, कारण धपाटे घालता येत नाहीत ना तुमच्या आईला. येतो. नीट जा रे. हो.
ठीक. हा. काही हवंय अजून? नाही, गुरुजींची जवळजवळ तयारी झालेली आहे. आता पाहुणे मंडळींची वाट बघायची, ती यायची बाकी आहेत. मी एक काम करतो, तिकडे सगळी व्यवस्था झाली का ती बघ. हा. काही लागलं तर सांगाल हा? हो. एवढ्या लवकर आलीस तू? म्हणजे काय? आपल्या आरतीची एंगेजमेंट आहे, लवकर नको यायला? किती छान. बरं आहे, काही कामं असतील तर प्लीज मला सांग. नक्की सांगते, आता काही नाहीये. तू चहा घेणार? मी चहा आणते, बस तू. हॅलो. गुरुजी स्माइल. हॅशटॅग गुरुजी. फायनली आरतीची एंगेजमेंट होतीये. ही ब्रेकिंग न्यूज विक्रांतला तर दिलीच पाहिजे. फोटो पाठवते. बघत का नाहीये हा? काय आहे? का मागे लागलीस माझ्या? अरे मागे कुठे लागली आहे? तुला गुड न्यूज द्यायची होती. आरतीची एंगेजमेंट होतीये ना? तू येतोयस ना? तुला फोटो पण पाठवलेत मी, बघितलेस? नाही, कसं आहे ना, आता तू आरतीचा नंबर आणि तिच्या मेमरीज दोन्ही कायमच्या डिलीट करून टाकू शकतोस. या लिस्ट प्रमाणे सगळं आलेलं आहे ना. हे आहे. अमूल्या, अगं तयार हो ना. काय हे, अजून तयार नाही झालीस तू? आई अगं तुझ्या मदतीसाठीच थांबले. अगं अण्णा आहेत आता, आम्ही दोघं बघतो. जा तू तयार हो, आरतीचं पण बघ जा. बरं हो, तुम्ही जरा ताईला फोन करता का? विचारा ना बडवाई येत आहेत का नाही. एक हॅलो. अगं 100 वर्षांची. काय करू, तुमच्या ताईंना फोन करून विचारू की प्रत्यक्ष विचारू बडवाईक येत आहेत का ते? नाही, उत्तर द्यायला मी आली आहे, पण उत्तर काय आहे तुम्हाला आधीच माहिती आहे. नाही, तुम्ही व्हा, पुढे व्हा. मी येतो मागणं. अर्धा तास मागे पुढे. हा, काय हो. अगं काय, किती लेट? आम्ही केव्हापासून सगळे कामं करतोय माहितीये?
पण मला खरंच कौतुक वाटलं. सारिका अगदी लवकर आली होती आज. बरं सुमन, मला जसं जमेल तसं मी सगळ्यांसाठी आहेर आणलाय आणि नावं वगैरे पण टाकली आहेत, पण एकदा तू चेक करून घे. हा, हे गौतमसाठी, गौतमच्या आईसाठी साडी आणली आहे, गौतमसाठी पण आहे आणि वडिलांसाठी पायजमा आणि कुर्त्याचं कापड आहे. ऐक ना, आवडेल ना ग त्यांना? ताई अगं कशाला तू. नाही, मी काय म्हणतो, सध्या जी काय पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण करायचं ते करू. हा, मग पुढे लग्नाच्या वेळेला निवांत बसू सगळे एकत्र आणि एकमेकांच्या आवडीनिवडी विचारू. हो, मग करू थोडंसं पारंपरिक, थोडंसं मॉडर्न. काय आणि काय आहे ते तुमचं, काय ते मेहंदी, संगीत हे सगळं केल्याशिवाय या आताच्या पिढीला लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकता येतील कसे? बरोबर ना? बरं, हे काय आपण सगळे इथे आहोत, पण मग आरती तयार होते की काय? अगं आली. अरे काय हे, अजून तू तयार नाही झालीस? अमूल्या, काय ग, तू पण अजून तयार नाही झालीस? जा जा जा, आवरा जा. अगं ते बरं सार्थक, गौतम आणि गौतमचे आई वडील येतील, त्यांच्या स्वागताची जबाबदारी तुझी. ओके? हो मामा. आद्या, तू आमच्या बरोबर आम्हाला हेल्प करायला लाग. ओके? हो. आणि काही नाही, आता लागा तयारीला, जा मुलींनो जा. ताई तू आल्यामुळे बघ कसा जीवात जीव आला. नाही, इथून पुढे सगळी सूत्र यांच्या हवाली. अगदी. ए पण मावशी, अजून काही कामं राहिली असतील तर मला सांग. हं? सांगते. इकडे 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 विचारायचं. आई, आम्ही दोघी जातो, तयार होतो पटकन. जा जा. जा लवकर, जा आणि लवकर या तयार होऊन. हं? हो, आलोच. मी पण जाऊ का त्यांना हेल्प करायला? बच्चा, आत्ता म्हणालीस ना मावशीला काही हेल्प हवी असेल तर सांग. आता त्यांच्या बरोबर कशाला? ते काय, तू आमच्या बरोबरच थांबायचं. हं? अगं पण काही नाही, इथेच थांबायचंय. तायडे, उचल त्याचा फोन. बघ एकदा काय म्हणणं आहे त्याचं. हॅलो, तुम्ही का सारखा सारखा फोन करताय? हो, आज माझा साखरपुडा आहे, तुम्हाला माहिती, आणि तरी सुद्धा. आरती तू प्लीज मला एकदा घराबाहेर येऊन भेट. हे बघ, मी तुझ्या घराबाहेरच उभा आहे. म्हणजे तू जोपर्यंत मला इथे भेटायला येणार नाहीस ना, तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही. काय झालं तायडे? तायडे, काय झालं? अमूल्य, अगं विक्रांत आपल्या घराबाहेर आलाय. काय?
हो. आरती प्लीज. आरती हिम्मत कशी झाली त्याची घरापर्यंत यायची? तो जर आत आला आणि आई अण्णांसमोर काही गोंधळ तायडे, आता मी जाते आणि त्याला ना अद्दलच घडवून येते. नाही, थांब अमूल्य. मी जाते. अगं पण ऐक माझं. मी जाते आणि त्याला शेवटचं ठणकावून सांगते की माझं लग्न ठरलंय आणि इथून पुढे माझा विचार सोडून दे. तायडे, पुढच्या जिन्याने नको, मागच्या जिन्याने जा. आणि डोंट वरी, मी इथलं सगळं हँडल कर. आरती तुम्ही का करताय असं? तुम्हाला कळत नाहीये का? हो, साखरपुडा आहे माझा आज. सगळे पाहुणे येतच असतील. कोणी आपल्याला असं पाहिलं ना तर तुमच्या घरचे सुद्धा येणार आहे तिथे. हो, काय वाटेल सगळ्यांना याचा तरी विचार करा. कोणाला काय वाटेल याचा विचार मी का करू? ते येणार आहेत का माझी मदत करायला? हे बघ आरती, मला ना सगळीकडे फक्त तूच दिसतेस. तुझ्याशिवाय जगात काहीच दिसत नाही. मी आत्ताही तुझ्या समोर उभा आहे. मला अजूनही होप्स आहेत. मला अजूनही वाटतं की तू मला होकार देशील. तू जर का मला होकार दिला नाहीस ना तर तुला माहित नाही मी काय करेन. काय करणार आहात तुम्ही? मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. म्हणजे धमकी देताय मला? मी तुम्हाला कुठली स्वप्न दाखवली आहेत? कधी होकार दिलाय तुम्हाला? नाही ना? तुम्हाला वाटत असेल की तुम्ही असे याल, मला धमकी द्याल आणि मी घाबरून तुम्हाला हो म्हणेन, तर तसं अजिबात नाहीये. माझ्या आयुष्याचा निर्णय आई आणि अण्णांनी घेतलाय आणि तो कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही. पण मग मी जाऊन बोलतो त्यांच्याशी. आत्ता जातो. पण का? जर माझीच इच्छा नाहीये तर तुम्ही आज जाऊन कोणाशी काय बोलणार आहात? अगं पण मग दे ना मला होकार. सी, आत्ताही तुझ्याकडे उत्तर नाहीये. आद्याच्या लग्नात तू किती छान बोलत होतीस, अगदी मनमोकळेपणाने. हसून बोलणं म्हणजे होकार होत नाही. लग्न समारंभ आहे, दोन कुटुंब जुळत आहेत, हसूनच बोलणार ना. प्रेमाने बोलत नव्हते मी. तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. आरती पण हॅलो. हे दोघींवर ना नीट लक्ष ठेवायला पाहिजे. सारिका, अमूल्य, तू इथे काय करतेस? अगं, आरतीला रेडी करायचंय ना? कुठे आहे आरती? चल आपण दोघी रेडी करू. चल. अगं ताई रूम मध्ये नाहीये. रूम मध्ये नाहीये म्हणजे कुठे गेलीये? आईच्या खोलीत गेलीये ती. ते काहीतरी सामान आणायचं होतं म्हणून ती आईच्या खोलीत गेली. येईलच पण. बरं तू सगळ्यांसोबत बस ना, मी आता ताईला घेऊन. नाही पण आता मी स्वतः आली आहे एवढी हेल्प करायला, तर चल ना जाऊ. अगं काही लागलं तर मी स्वतःहून करेन ना तुला फोन. ओके, आर यू शुअर? अगं हो. अमूल्य, इज एव्हरीथिंग ऑल राईट? हो. ओके,
या लवकर. आलेच. तायडे प्लीज लवकर ये. पाहुणे यायला सुरुवात झालीये आणि हे सारिका कधी काय करेल ना ह्याचं काहीच नेम नाही.